नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण भारतातील काही ठिकाणांची छायाचित्रे पाहूया। हे आहे सांची स्तूप, बागा बीच, सिंधुदुर्ग किल्ला, ताजमहाल, काश्मीर आणि ताडोबा अभयारण्य। ही छायाचित्रे पाहिल्यावर तुमच्या लक्षात आले असेलच, ही आहेत भारतातील काही प्रेक्षणीय स्थळे। जगामध्येही या प्रकारची अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत। अशा प्रेक्षणीय स्थळांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात। यातूनच जगामध्ये पर्यटन हा एक प्रमुख व्यवसाय निर्माण झाला आहे। चला आपण आज या तृतीयक व्यवसायाची माहिती घेऊया। इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 12 आणि पाठाचे नाव आहे पर्यटन। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात शिकणार आहोत पर्यटनाचा अर्थ आणि पर्यटनाचे प्रकार, भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व आणि पर्यटनाला जाताना व पर्यटन स्थळी घ्यावयाची दक्षता। चला सुरुवातीला आपण पर्यटनाचा अर्थ समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या या नकाशातील काही पर्यटन स्थळांची नावे वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की यातील काही ठिकाणे ही धार्मिक तथा सांस्कृतिक वारसा स्थळे, काही समुद्र किनाऱ्यालगतची ठिकाणे, काही जगप्रसिद्ध वास्तुकलेचे नमुने, काही ऐतिहासिक ठिकाणे, काही थंड हवेची ठिकाणे, काही अभयारण्ये, तर काही नैसर्गिक रमणीय ठिकाणे आहेत। आपण कोणत्या तरी निमित्ताने अशा स्थळांना भेटी देतो, तिथे वास्तव्य करतो, सेवा सुविधांचा लाभ घेतो आणि त्या बदल्यात मोबदलाही देतो। म्हणजेच आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या स्थळांना भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो। असा प्रवास म्हणजे पर्यटन होय। राजकीय सीमेच्या आधारावर पडणारे पर्यटनाचे प्रकार। स्वदेशी पर्यटन, देशांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन होय। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील पर्यटकांनी तमिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे, नागपूरच्या पर्यटकांनी सिंधुदुर्ग येथे समुद्रकिनारे पाहण्यासाठी जाणे। परदेशी पर्यटन, आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय। उदाहरणार्थ, भारतातील पर्यटकांनी अमेरिकेला पर्यटनासाठी जाणे, जपानच्या पर्यटकांनी भारतात पर्यटनासाठी येणे। पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यांच्या आधारावर पडणारे पर्यटनाचे प्रकार। धार्मिक यात्रेच्या निमित्ताने केले जाणारे यात्रा पर्यटन, अभयारण्यातील प्राणी पाहण्यासाठी व जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी केले जाणारे अभयारण्य पर्यटन, मुक्तपणे जंगलात भटकंती करण्यासाठी केले जाणारे जंगल भटकंती पर्यटन, समुद्रामध्ये बोटीने फिरून समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी व समुद्रातील ठिकाणे पाहण्यासाठी केले जाणारे समुद्र पर्यटन, शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी केले गेलेले आरोग्यविषयक पर्यटन आणि साहसी खेळासाठीचे पर्यटन। पर्यटनाला चालना देण्यासाठी उदयास आलेले पर्यटनाचे नवीन प्रकार। पर्यावरण स्नेही पर्यटन, या पर्यटनातून पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते। ध्वनी प्रदूषण टाळणे, कचरा न टाकणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे याची दक्षता घेतली जाते। कृषी पर्यटन, शहरी जीवनशैलीत बदल म्हणून शहरापासून दूर प्रदूषणमुक्त ठिकाणी शेती संबंधित क्रिया व कृषी जीवन पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते, त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात। महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन स्थळे विकसित झाली आहेत। चित्रपट पर्यटन, चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी प्रेक्षकांची होणारी गर्दी पाहता पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी चित्रपट पर्यटन हा पर्यटनाचा नवीन प्रकार उदयास आला आहे। उदाहरणार्थ, मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी। समुद्र तळ पर्यटन, समुद्र तळ व तेथील जीवसृष्टी पाहण्यासाठी केले गेलेले पर्यटन म्हणजे समुद्र तळ पर्यटन होय। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली हे ठिकाण समुद्र तळ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे।
तेथे पर्यटकांना स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताची निसर्ग संपन्नता, आकर्षक भूदृश्ये, हिमालयासारखे उत्तुंग पर्वत, रमणीय सागर किनारे, भारतीय संस्कृतीतील विविधता यांमुळे भारतातील पर्यटन विकासाबरोबरच पर्यटनाशी संबंधित असलेल्या अनेक घटकांचा विकास होण्यास मदत होत आहे. पर्यटन व आर्थिक विकास. पर्यटनामुळे उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन रोजगार निर्मिती होते आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या फायदा होतो. पर्यटन व पर्यावरणीय विकास. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. पर्यटन व आरोग्य. भारतामध्ये काही पर्यटक हे येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी आरोग्य सुविधांचाही लाभ घेण्यासाठी येतात. त्यामुळे भारतात अनेक प्रकारच्या आरोग्य सेवा सुविधांचा विकास होण्यास मदत होत आहे. पर्यटन आणि सामाजिक विकास. पर्यटनाच्या माध्यमातून भारतामध्ये काही सामाजिक प्रकल्पांचा विकास होत आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील मेळघाटमधील आदिवासी जीवन. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी दुर्लक्षित घटकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ देण्यासाठी स्थापन केलेला चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्प, माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी निर्माण केलेला गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादारी प्रकल्प, स्वयंपूर्ण आणि आदर्श गावे म्हणून जगामध्ये ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी यांसारख्या ठिकाणांना पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे तेथील सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होते. पर्यटनाबद्दल बरीच माहिती घेतल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा नक्कीच विचार आला असेल. पण पर्यटनाला जाताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा. पर्यटनाला जाताना व पर्यटन स्थळी घ्यावयाची दक्षता. पर्यटन स्थळी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करा. पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना कोणताही त्रास व इजा होणार नाही याची दक्षता घ्या. स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारा, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा इत्यादी ठिकाणी जाऊ नका. समुद्र किनाऱ्यांवरील कठड्यांवर, पर्वतांच्या कड्यांवर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढू नका. समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळा. परदेशी पर्यटनासाठी जायचे असल्यास त्यासाठी लागणारे पारपत्र व इतर आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची अगोदरच पूर्तता करून ठेवा. पर्यटन स्थळांची स्वच्छता राखा आणि पर्यटनाच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचाही विकास साधा.